नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे दिव्यांग बांधव आहेत यांच्यासाठी पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वाची अशी आनंदाची बातमी खुशखबर प्राप्त झाली आहे. आणि या अपडेटनुसार पाहू शकतात दिव्यांग बांधवांचं पेन्शन जे आहे अनुदान हप्ता जो आहे हा वाढण्याची शक्यता आहे. आता कितपर्यंत म्हणजे किती वाढू शकतो, त्याचबरोबर कशा पद्धतीने हे अनुदान वाढणार आहे या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जी पेन्शन आहे, याचे अनुदान आहे हे वाढणार आहे. यामध्ये दिव्यांग बांधवांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, त्यांची जबाबदारी असणार आहे. तर सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये वेळ न घालवता जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या अनुदान वाढीच्या मागणीबाबत महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते असतील, विविध दिव्यांग संघटना असतील, अनेक वर्षापासून दिव्यांगांना मिळणारं मासिक अनुदान वाढवण्यासाठी मागणी करत आहेत. वाढती महागाई, औषधोपचारांचा खर्च, वैद्यकीय तपासण्या आणि दैनंदिन गरजा लक्षात घेता सध्याचं अनुदान अपुरं पडत असल्याचं अनेकांचं मत आहे. अनेक दिव्यांग व्यक्तींना नियमित उत्पन्नाचं साधन नसतं आणि काही जणांना कुटुंबाचा आधार असतो, तर अनेकांना स्वतःच्या खर्चासाठी शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळे अनुदानात वाढ होणे आवश्यक असल्याची मागणी सातत्याने केली जात आहे. याबाबत पाहू शकता मात्र शासनाच्या म्हणण्यानुसार अनुदान वाढीपूर्वी लाभार्थ्यांची पडताळणी करणं आवश्यक आहे आणि काही प्रकरणांमध्ये काही जे यामध्ये आहेत लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये तात्पुरतं किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारे लाभार्थी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आणि त्यामुळे खऱ्या आणि कायमस्वरूपी दिव्यांग लाभार्थ्यांची अचूक नोंदणी आणि सत्यापन करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर डिजिटल नोंदणी आणि पडताळणी जी आहे ही सध्या सुरू आहे. भविष्यामध्ये यानंतर पुढच्या कायमस्वरूपी दिव्यांग लाभार्थ्यांनाच योजनांचा लाभ देण्याबाबतचा विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे जे काही यामध्ये टेम्पररी तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी आहेत त्या योजनेमधून सगळ्या योजनांमधून वगळण्यात येणार असल्यामुळे त्यांचा लाभ बंद होणार आहे. तर या कारणामुळे प्रशासनाचं म्हणणं आहे की चुकीचे लाभार्थी वगळल्यास उपलब्ध निधी, त्याचबरोबर तात्पुरते लाभार्थी बंद झाल्यास उपलब्ध निधी हा फक्त खऱ्या दिव्यांग व्यक्तींना मिळेल आणि अधिक प्रभावीपणे देता येईल. म्हणजे जास्त लोकांपर्यंत जास्त जे खरे दिव्यांग आहेत हे कमी दिव्यांग झाल्यामुळे जास्त निधीचा अपव्यय जो आहे हा कमी होईल आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचेल आणि जास्तीत जास्त मदत पोहोचवणं शक्य होईल. जनतेलाही या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. जर एखाद्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दिव्यांग योजनांचा लाभ घेतला जात असल्याची माहिती असेल तर संबंधित प्रशासनाकडे तक्रार करता येईल आणि तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवली जाईल असंही सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे की भविष्यामध्ये अनुदान जे आहे 3,000, 5,000 किंवा 6,000 रुपयांपर्यंत वाढीबाबतची चर्चा आहे असल्याचं सांगितलं जात असलं तरी शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तर लाभार्थ्यांसाठी या विषयावर तुमचं काय मत आहे? दिव्यांगांचं अनुदान किती वाढवलं पाहिजे यावर तुमची कमेंट नक्की व्हिडिओमध्ये सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पाहूयात की नक्की लाभार्थ्यांचं म्हणणं काय आहे. 5,000 की 6,000 इतकी पेन्शन वाढवावी. त्याचबरोबर हा निर्णय जो आहे राज्य शासनामार्फत लवकरच घेतला जाऊ शकतो. सध्याच्या स्थितीनुसार पाहिलं तर दिव्यांग बांधवांसाठी 2,500 रुपयाचा हप्ता हा दिला जात आहे. मात्र पाहू शकता बोगस लाभार्थी कट झाले. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत जे काही टेम्पररी तात्पुरतं दिव्यांग लाभार्थ्यांचं पेन्शन बंद झालं तर निधी हा जो आहे जास्त महत्त्वाचे जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत देता येईल. त्याचबरोबर ज्या पद्धतीने आता निधी जास्त वाटप होत आहे तो कमी होऊन जास्तीत जास्त पेन्शन जे आहे वाढवता येणार आहे. तर या संदर्भात लवकरच शासनाकडून निर्णय जारी करण्यात येईल. या सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत या योजनेअंतर्गत मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं यामध्ये मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.